नमस्कार. आपण पाहतात जय हिंद न्यूज मराठी. मी दयानंद वाघमारे, संपादक. आज अहमदपूर तहसीलच्या आवारामध्ये प्राणवायू रथाचं आगमन झाले आणि या प्राणवायू रथाच्या आगमनानं इथल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळाच प्राणवायू फुंकल्याचं दिसत आहे. या प्राणवायू रथाच्या गाडीवरती बांबू लागवड जनजागृती मोहीम जिल्हाधिकारी लातूर असं एक छोटंसं फलक लावण्यात आलाय आणि त्यानंतर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन असं एक बॅनर लावण्यात आले. त्या बॅनरवरती तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांचा फोटो असून बाजूला दोन उपमुख्यमंत्री त्या वेळचेच, म्हणजे जवळपास 1 वर्षाखाली हा प्रोग्राम सुरू झालाय. आणि या प्रोग्राम मध्ये जे सरकार बदलले, सध्याच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असून सुद्धा त्यांचा या ठिकाणी फोटो दिसत नाही. आणि पर्यावरण मंत्री म्हणून पंकजाताई मुंडे यांची या सरकारमध्ये निवड झालेली आहे. परंतु पंकजाताई मुंडेला जाणून बुजून या रथावरून डावलले का, असा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा रोष आहे. गेल्या अनेक काळापासून पंकजाताई मुंडेवरती अन्याय होत असल्याची चित्र प्रसिद्धी माध्यमातून येत आहेत आणि त्याचाच हा भाग असावा का, अशी ही चर्चा या ठिकाणी रंगवली जात आहे. आणि हा जो बांबू लागवड जनजागृतीचा जो मोहीम आहे, या मोहिमेमध्ये जर साधं या व्हॅनवरती फलक बदलण्यात आलेला नाहीये, तरी आपल्याला लक्षात येईल की या विभागामध्ये किती प्रकारचा भ्रष्टाचार असू शकतो. दुसरी गोष्ट अशी आहे की जी व्हॅन हे फिरत आहे, या व्हॅनवरती कसलाही नंबर नाही आहे, नंबर प्लेट नाही आहे. तर आपण पाहू शकता की एखादी साधी मोटर बाईक जर असेल आणि त्या मोटर बाईकवर जर नंबर नसेल, तर त्या मोटर बाईकला लागलीच परिवहन खात्याचे लोक पकडतात, त्याच्यावरती कारवाई करतात. मग जिल्हाधिकारीच्या एवढ्या मोठ्या गाडीवरती नंबर नाही आहे, मग याची बिलं कशा पद्धतीने काढली जात असतील. आणि जर बिलामध्ये एवढा घोळ असेल तर या सरकारवर निश्चित संशय निर्माण होतो. आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जे आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय, याचा निश्चित रूपानं येणाऱ्या काळामध्ये होणार आहे. इथले जे तहसील प्रशासन आहे, जिल्हा प्रशासन आहे, जिल्हाधिकारी कार्यालयातलं या पर्यावरण विभागाच्या या अनागोदी कारभाराकडे लक्ष वेधण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. या ठिकाणी निश्चितच या भ्रष्टाचाराचा उकल केल्याशिवाय इथले भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते थांबणार नाहीत. मी जय हिंद न्यूज मराठीसाठी दयानंद वाघमारे. सध्या हे आपल्या या ठिकाणी जे होत आहे, एकंदरीत याच्याकडे बघताना काय वाटतं तुम्हाला? खरं पाहिलं तर हे विधानसभेच्या निवडणुका होऊन 4-6 महिने पूर्ण झालेले आणि सरकार बदलूनही पूर्ण झाले. पण या बांबू लागवडीच्या माध्यमातून जे काही जिल्हाधिकारी कार्यालयानं जी ही व्हॅन तयार केलेली आहे, त्या व्हॅन ही जुनी व्हॅन आहे आणि जुन्या फोटो घेऊन हे आता नवीन उपक्रम दाखवत आहेत. त्यामध्ये लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये असा संभ्रम झाला आहे की मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचे देवेंद्र भाऊ फडणवीस साहेब आहेत आणि या ठिकाणी त्यांचा फोटो छोटा लावण्यात आलेला आहे. मग हा खरा जुना फोटो आहे का मुद्दाम जाणून बुजून येथील अधिकाऱ्याने केलेला आहे, हे कळायला मार्ग नाही. आणि त्याचबरोबर पर्यावरण मंत्री म्हणून आमच्या सौभाग्यवती पंकजाताई मुंडे ह्या आमच्या नेत्या आहेत मराठवाड्यातल्या, आणि त्यांचा सध्या या ठिकाणी फोटो लावला नाही. म्हणजे एकंदरीत असं वाटतं की जाणीवपूर्वक प्रशासनाचं किती हेळसांडपणा आहे आणि प्रशासन किती सक्षम आहे, हे यावरूनच प्रशासनाचं गुणवत्ता दिसते. या आपल्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी आपण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी कधी संपर्क करणार आहोत? आता लगेच आपली बाईक झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात जिथं आता तहसीलदार मॅडमला बोलूत, आपण डिप्टी कलेक्टर मॅडम आहेत त्यांना सध्या बोलूत आणि जिल्हा अधिकाऱ्यांनाही बोलूत आणि आमच्या वरिष्ठ नेते मंडळींना पण या बाबतीत तुमच्या माध्यमातून सांगूत किंवा ही पूर्ण घटना सांगूत. आणि थोडंसं मला असं सांगायचं आहे की मोटरसायकल व्हॅनला जर गाडीचा नंबर नसेल तर आपण लगेच ऑनलाईन त्याच्यावर बिलाची पावती येते आणि ह्या एवढ्या मोठ्या व्हॅनला नंबर सध्या नाही. मग हिचे बिलं कोणत्या वाहन नंबरावर काढले जातात, ह्याचं डिझेल कोणत्या वाहनाच्या नंबर टाकून काढलं जातं, ह्याचं बिल कसं पे केलं जातं, याच्यावर शंका
उपस्थित होत आहे आणि कार्यकर्त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणाची नाराजगी आहे की देवेंद्रभाऊ फडणवीसचा आणि पंकजाताईचा फोटो देवेंद्रभाऊचा लहान फोटो आणि पंकजाताईचा फोटो न लावल्यामुळं कार्यकर्ते आमचे संभ्रमात आहेत आणि नाराज आहेत. एकंदरीत बघायला गेलं तर पंचायत समितीचे माजी सभापती यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर येथील अहमदपूर तालुका कार्यकारिणीचे माजी तालुका भाजपाचे अध्यक्ष देवकते सर आहेत, त्यांच्याही काय भावना आहेत तेही जाणून घेऊया. सर काय सांगता या प्रथम मला बोलता येईल की प्रशासन काय करत आहे, हा प्रशासनाची किती चूक आहे. 4-6 महिने सत्ता स्थापन होऊन सुद्धा जर प्रशासनाच्या जर लक्षात येत नसेल, अशी एवढ्या मोठ्या वाहनावर फोटो बदल करून ते जुनाच फोटो लावून हिने जे मार्केटमध्ये प्रचार करत हिंडलेत. आपले जे कार्यकर्ते आम्ही त्या आता तहसीलमध्ये आल्यानंतर बघितल्यानंतर आम्हाला वाटलं की देवाभाऊ हा मुख्यमंत्री आहेत, हे भाजपचे मुख्यमंत्री असताना हा जुनाच फोटो लावून देवाभाऊचा छोटा फोटो करून मग एकनाथ शिंदे साहेब तर त्यावेळेस मुख्यमंत्री होते. पण ही किती प्रशासन किती झोपलेलं आहे का जागी आहे ह्या प्रशासनाकडे याची बिलं कशी उचलत काय करते येते ह्या गाडी जीवनच लक्षात येते की प्रशासन किती भ्रष्टाचारामध्ये चाललं आणि काय करू.